परप्रांतीय लोक आले, आपल्या बोकांडीवर बसले, त्यांच्या विरोधात नाही बोलू शकले. कळलं का? त्यांच्या जागा झाल्या, बंगले झाले, त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलता आलं नाही. 150 वर्ष इंग्रज आले, 3 टाईम आपल्याला ठोकलं, त्याच्या विरोधात कोणत्याच मायकाला ना असं फलक नव्हतं टाकलं, चालले आहे ना, परत येऊ नका. बरोबर आहे का? असं आपण इंग्रजांना बोललो का नाही? 451 वर्ष आपल्या इथं पोर्तुगीज होते, त्यांच्या विरोधात कोणी अशी बॅनर नव्हते टाकले. मग आपणच आपल्याचा कार्यक्रम ठोकल्यामुळे तर आपला वांदा येत ना. इंग्रजाला काही लोक आपलेच मिळाले, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांना ठोकले ना. क्रांतिकारकांना मारहाण करणारे जेलमध्ये कोण होते? इंग्रज 10% होते, 90% इंग्रजांची चापलुशी करणारे आपले लोक होते. का? त्या इंग्रजांनाही माहीत होतं हे एक कधी होऊ शकत नाही, आणि ते एक न होण्याचं कारण तुमच्यासारखे काही लोक करत असतात. म्हणून इतर शहरातून, इतर ग्रामीण भागातून पुण्यामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक लोकांचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. कारण त्या ठिकाणचा मॉल, त्या ठिकाणचे हॉटेल, त्या ठिकाणची खानावळ, त्या ठिकाणचे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस, त्या ठिकाणचे दुकानं, त्या ठिकाणची चालती अर्थव्यवस्था केवळ ह्या लोकांमुळे चालती. म्हणून यांचं स्वागत करा. यांच्या गरिबीची, यांच्या कष्टाची, यांच्या मेहनतीची, यांनी घातलेल्या कपड्याची थट्टा मस्करी कृपया करू नका.